नमस्कार सर्वांना। बघा, 8 एप्रिल रोजी आहे सोमवती अमावस्या। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे। ही तिथी प्रामुख्याने आपण पितरांना समर्पित करत असतो। तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येतच असते। महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीचे महत्त्व हे वेगवेगळे आहे। त्याचनुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं। तर सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे। सोमवारी अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून त्या पवित्र नदीत स्नान करावे आणि क्षमतेनुसार दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती ही होत असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये ही तिथी पितरांना समर्पित आहे। तर सकाळी उठून आंघोळ वगैरे करून आपल्या घरची देवपूजा करून दानधर्म करावे। सोमवारी अमावस्येला व्रत देखील केले जाते। या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो। वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते। तर चला मी तुम्हाला सांगते ह्या अमावस्येचे महत्त्व काय आहे, आपल्याला पूजा कशी करायची आहे। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर आपल्याला दानधर्म काय करायचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर तुम्हाला आधी सांगते सोमवती अमावस्येचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे। या दिवशी जी महिला व्रत महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते। या दिवशी पीठ, तूप, तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होतो। सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य, सुख, यश, समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो। या दिवशी स्नान करून दान करावे। यांसह शिवलिंगावर कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा। असे केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोषांपासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या आत्म्यालाही मोक्ष प्राप्त होतो। तर कोणत्या दिवशी सोमवती अमावस्या आहे? पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल 2024 रोजी आहे। सोमवारी ही अमावस्या येत असल्याने ह्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या म्हणतो। अमावस्याची सुरुवात ही 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल। तर त्याच दिवशी रात्री 11:50 ही अमावस्या संपणार आहे। उदय तिथीनुसार अमावस्या ही 8 एप्रिल रोजी आहे। या दिवशी स्नान दानाचा मुहूर्त पहाटे 4:32 पासून ते 5:18 पर्यंत आहे। ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने आर्थिक लाभ होतो। या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये श्रद्धेने स्नान करून दान करावे। त्यानंतर अशी आहे सोमवती अमावस्येची विधी, तर ती तुम्हाला सांगते मी। धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे। त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान व दान करा। नंतर व्रत व पूजा करण्याचा संकल्प करावा। महादेवाच्या पूजेला सुरुवात करत देवाला अक्षदा, बेलपत्र, भांग, मध नैवेद्य अर्पण करत धूप आणि दिवा लावावा। अक्षदांसोबतच पार्वतीला सिंदूर, फुले, फळे आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करा। पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचं पठण करा आणि शेवटी आरती करून नमस्कार करा। तर अशा प्रकारे आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा करायची आहे। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की दान काय करायचं, कधी अमावस्या आहे, त्यानंतर पूजा कशी करायची आहे, कुठल्या मुहूर्तावर तुम्ही दान हे करू शकता। तर त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या सोमवती अमावस्येचा लाभ घ्या। सकाळी लवकर उठून स्नान करून दान करा। त्याचबरोबर पूजाविधी करा, महादेवाची सेवा करा आणि आपल्या घरामध्ये वाईट बोलू नका, वाईट विचार करू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका। जर तुमच्या दारामध्ये कोणी आलं म्हणजे मागणारे, तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नका। त्याचबरोबर आमच्याकडे ना असं जर अमावस्या असेल ना तर म्हणजे मागणारे येत असतात, तर त्यांना आम्ही पीठ
मिरची, तेल असं देत असतो. जर तुमच्याकडेही येत असेल तर नक्कीच त्यांना ते वस्तू द्या. त्याचबरोबर जर तुमच्याकडे जुने कपडे असेल, तुम्ही वापरत नसाल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यांना चहा द्या, दूध द्या, असं काहीतरी द्या. तर त्याचासुद्धा खूप छान तुम्हाला फायदा बघायला मिळेल. त्याचबरोबर ह्या दिवशी मांसाहार करू नका, कुठलंही व्यसन करू नका. त्याचबरोबर असं सांगितलं जातं की अमावस्या तिथी असते त्या दिवशी कुठलंही शुभ काम करत नाही, शुभ कार्याला ह्या दिवशी सुरुवात करत नाही. तर अशा प्रकारे अमावस्या तिथीचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. चांगली सेवा करा, भरपूर सेवा करा, नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.